आता जो बायोडाटा आहे तो मूळच्या पुणे जिल्ह्यातील मुलीचा आहे. मुलीचं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. पण मुलीची उंची थोडीशी कमी आहे. 4 फूट 10 इंच एवढी मुलीची उंची आहे. आणि मुलगी सध्या मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करत आहे. त्यांची सुद्धा अशा अपेक्षा आहे की मुलाची उंची ही 5 फूट ते 5 फूट 6 इंचापर्यंत असावी आणि मुलाचं सुद्धा शिक्षण कोणत्या क्षेत्रातून चांगलं झालेलं असावं. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका. आणि तुम्ही जर काही अपेक्षा बसत असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती हे 2 नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा आणि आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी अधिक माहिती घ्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. आपण या मुली थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मुलीचे जन्मवर्ष आहे 1996. उंची मुलीची 4 फूट 10 इंच आहे. मुलीचे शिक्षण बीकॉम मधून झालेलं असून मुलगी सध्या मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करत आहे. प्रति महिना मुलीला साधारणतः 25 ते 30 हजार रुपये एवढा पगार आहे. मुलीचं मूळचं गाव हे पुणे जिल्ह्यातील जरी असलं तरी मुलीचे संपूर्ण कुटुंब गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये सेटल आहे आणि मुलगी ही मराठा कास्टमधील आहे. त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा स्वभावानं चांगला असावा, मुलाच्या घरातली माणसं स्वभावानं चांगली असावीत आणि मुलाचं जे शिक्षण आहे ते कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं, एक चांगल्या मुलाचं शिक्षण झालेलं असावं. मुलाचं जे जन्मवर्ष आहे ते 1994 ते 1996 सालापर्यंत असावं आणि मुलाचं जे मूळचं गाव आहे ते शक्यतो पुणे किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामधील असावं आणि मुलगा हा नोकरीनिमित्त पुणे किंवा मुंबईमध्ये सेटल असावा. त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असेल, तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्राविषयी अधिक माहिती घ्या. तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर आपल्या वधूवर केंद्रामध्ये तुम्ही नावनोंदणी सुद्धा करू शकता. तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा भेटू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवून तुम्ही नावनोंदणी करू शकता. आणि अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला न विसरता फॉलो करा. धन्यवाद. जय शिवराय.